येत असतात फिटनेसचा धडे घेत असतात आणि आज आपण पाहतोय केवी काका मैदान पर्व 15व कुबेर ट्रॉफी स्वर्गीय गोपाल शेट तर नाईक स्मृती चषक. तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे दमदार आमचे समालोचक दीपक पाटील सर यांचं या ठिकाणी शुभागमन सध्या LIC आपण पाहू शकाल उच्च पदावरती त्यांना सर यावं आपलं सहर्ष स्वागत. यस बॉलिंग टीम मच्छिंद्र स्मृती तारावे दोन बलवान संघामध्ये होणारी फाईट. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे. भावेश नाईक विशाल भोईर आघाडीची जोडी सरकले. गोलंदाजी करताना हर्षल पाटील. यस मॅच ऑन. पॉवर प्ले 5 षटकं. पहिला चेंडू पडला तेव्हा वेळ होती 7:21 आणि आता वेळ उमेश सर आम्हाला सांगतात आज 27. आज पहिली रात्र मोहा कोलिवाडानं घवघवीत यश मिळवलं आणि आता आपण पाहतो ग्रुप ए. पहिला चेंडू ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न. हलकासा गती थोडी कमी केली. ऑफ स्टंपला हा चेंडू पाहिला स्ट्रेट गेला. फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे बॅटिंग करत असताना भावेश नाईक. दोन बलवान संघ जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा आपल्याला एक चांगला खेळ पाहायला मिळतो. इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळतो आणि आता त्या दोन बलवान संघामध्ये होणारी फाईट. मच्छिंद्र स्मृती दारावे बेस्ट प्रॉडक्ट सचिन नाईक या संघामध्ये. भावेश नाईक खेळतो विशाल. ऑन दी राईस पुन्हा एकदा लॉफ करतोय डीप लॉंग ऑफ कव्हरच्या मधून बेधडक सुपर 6 मेगा 6 दमदार फटका षटकार. स्पर्धा जशी संपेल आणि ते आपल्याला फॉरेनची टूर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सीधा वे टू बँकॉक आपण पाहू शकाल. भाया नाईक युवा प्रतिष्ठान दमदार मेहनत घेत असताना या स्पर्धेमध्ये त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. ओमकेश आम्हाला माहिती देत असताना आपलं सर स्वागत. भावेशला आपण पाहतोय. भावेश नाईक उत्तम फुटवर्क त्याच्याकडे होता. चेंडूवर नजर स्थिर होती आणि काय फटका खेळलाय भावेश नाईकनं. खोला चेंडू टाकलाय. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला. मात्र गोटिवलीचे पाठीराखे कौतुक करत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ खेळत असतात. एकमेकांचे स्ट्रॉंग वीक पॉईंट माहिती आहे. मात्र केवी काका मैदान आहे इथे खेळणं एक सुद्धा आव्हान असतं आणि आता या स्पर्धेमध्ये खेळताना स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक. तारावे म्हटला तर बॅटिंग बॉलिंग लाईन एका बाजूला गोठिवली तेवढाच ताकदवान संघ. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल ओव्हर द विकेट नाव. सावध फटका खेळला. स्टिअर करतोय ऑन ड्राईव्ह दूरवरून आला फिल्डर. कार्पेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं धावा बऱ्यापैकी कमी होत्या जेव्हा बॅटिंग केली. मोहा कोलिवाडा संघाने चित्र मैदानावर पाहते धाव घेण्याची तयारी आहे आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा धावा बऱ्यापैकी कमी होत्या. मात्र तो सामना मोहा कोलिवाडा संघाने सहज खिशामध्ये घातला. आता ग्रुप ए बलाढ्य संघ फ्रेश लॉट्स 8 संघ खेळणार आहेत बलाढ्य आणि आज आपण पाहतोय त्यांचा संपूर्ण चाहता वर्ग यांचा मॉरल सपोर्ट इथे जरूर मिळणार आहे. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढत चालली. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना टीम मच्छिंद्र स्मृती दारावे. पुण्यामध्ये चेंडू अपील झाली जोरदार मात्र नकार देत असताना स्ट्रायकर एंडला खेळतोय. आक्रमकता त्याच्याकडे सुद्धा आहे. विशाल भोईर भावेश नाईक आता खेळतो स्ट्रायकर एंडला. 4 चेंडूचा सामना केला 1 षटकार. दुसऱ्या चेंडूवर दाखवला. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान 7. विशाल भोईर त्याला साथ देतोय. 8:30 वाजलेत. हर्षल पाटील षटक हाताळत असताना श्रीदत्त 11 गोटिवली कडून धावफलकावर टोटल 8. ऑफ स्टंपला चेंडू ड्राईव्ह करतो. अप्पर कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंट कडे 3 क्षेत्ररक्षक पाठला करत असताना चेंडू वेगाने गेलाय सुसाट वेगानं. हा चौकार.
ते किती खुश झालेत बघा मित्रांनो. त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आम्हाला पाहायला मिळालं. आणि भाया नाईक युवा प्रतिष्ठान इथे दमदार आनंद घेत असताना नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये आम्हाला टॉससाठी पाहिजेत मौर्य अँड युवी 11 मुरबी आणि त्यांना फाईट करेल सारा पॅकर्स 11 नांदकर. मागच्या वर्षी दोन संघांमध्ये बिग फाईट पाहायला मिळाली होती. एकीकडे ओमकारच्या अर्धशतकीय फलंदाजी आणि त्याच्या समवेत नांदकर क्रिकेट संघाचा अक्षय थेटेने केलेला पलटवार तो पुन्हा एकदा आज आम्हाला पाहायला मिळेल. तो बोथ कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज. पहिल्या षटकांचा खेळ संपल्या. धावसंख्या धावफलकाव 12 आहेत. ओव्हर नंबर 2 बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय मच्छिंद्र स्फूर्ती धारावी. मागच्या 3-4 वर्षामध्ये रायगड क्रिकेटमध्ये या संघाचा लेखा जोखा पाहिला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतो. रायगड ठाणेमध्ये असेल, नवी मुंबईतील हा बलवान संघ सचिन नाईक या संघाचं नेतृत्व नेहमी करतो. भावेश नाईक सारखा ऑलराऊंडर आहेत, यंग टॅलेंट या संघामध्ये सुद्धा गुणवत्ता आहे. एकाला झाकावं दुसऱ्याला पाहावं असे तुफान बलाढ्य खेळाडू या संघामध्ये. मात्र संघासाठी सावधानता संयमता दाखवली. भावेश नाईक गोलंदाचा अभ्यास करतो. त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन ओव्हर नंबर 2. सगर आमचे ज्येष्ठ वरिष्ठ असतील सर्व बामणडोंगरीचे त्यांना विनंती असेल ज्येष्ठ मान्यवरांनी यावं आपण व्यासपीठावरती. स्वराज म्हात्रे ओव्हर नंबर 2. पहिला चेंडू भन्नाट वेग होता चेंडूला बघा. रिदम चांगला आहे. नाईस लाईनवर गोलंदाजी करतोय गोलंदाज स्वराज म्हात्रे. यंग टॅलेंट आहेत. आणि मी मगाशी सुद्धा म्हटलं की काही गोलंदाज असे असतात ते विकेट घेणारे असतात आणि स्वराज म्हात्रे विकेट टेकिंग ॲबिलिटी, वेगळे चेंडू फेकण्याची हुकूमत दहशत या गोलंदाजामध्ये तो स्वराज म्हात्रे. पुढचा चेंडू, हा चेंडू वेगवान ऑफ स्टंपला आणि मात्र बाहेर गेलाय. बॅटिंग करत असताना केव्ही काका मैदान, या मैदानावर कुठलेही टार्गेट सुरक्षित नाहीये. लो स्कोरिंगचे सामने शेवटपर्यंत रंगणारे थरार सामने सुद्धा दरवर्षी या स्पर्धेमध्ये पाहतो. हे 15वं वर्ष. स्वराज म्हात्रे एकूण धावफलक टोटल संघाची धावसंख्या सरासरीचा विचार केला तर बऱ्यापैकी टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न इथे होतो. विशाल भोईर, भावेश नाईक विकेट मिळत नाही. गोलंदाज स्वराज ड्राईव्ह करत असताना डीप कव्हर होते. आपण क्षेत्र पाहिलं. धावफलक पुढे सरकेल. पहिल्या षटकामध्ये 12 आले आणि षटक क्रमांक 2 मच्छिंद्र स्मृती धारावे. ग्रुप ए. चौदा धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना सलामीचे दोन्ही फलंदाज चांगली भाग. 11 मुरबी आणि सारा 11 नानकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आणि जर दोन्ही संघनायक नसतील तर तो सामना 5च्या ऐवजी 4 षटकांचा असेल. आणि जसं डिले होत जाईल आणखीन तसा मग आयोजक ठरवतील. आणि जर एक संघनायक प्रेझेंट असेल, ऑपोजिटचा संघनायक प्रेझेंट नसेल तर जो प्रेझेंट असेल त्यांना टॉस विन देऊ. आणि अगदी मगाशी तेच घडलं आणि सर्वांनी लाईव्ह पाहिलं का संजय शेठ ठाकूर यांची नियमावली किती कडक असते, किती स्ट्रॉंग असते. मॅनेजमेंटचं किती बारीक बारीक गोष्टींवर लक्ष असतं. आणि मगाशी चित्र पाहिलं. मग पुन्हा एकदा इन्फॉर्मेशन देईन. मॅचकडे वळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्टेट हिट लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. धाव घेण्याची तयारी होती मात्र मागच्या चेंडूवर आलेला षटकार धावगती थोडी वाढवली. दोन्ही सलामीवीर ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आलेत. आता त्यांना लय मिळाले. इथून सुस्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न होईल. धावफलकावर धावा टोटल 26. बॅटिंग टीम मच्छिंद्र स्फूर्ती धारावे. वेग वाढवणं महत्वाचं आहे. समोरचा गोटिवली संघ हा सुद्धा रायगड ठाणेमध्ये बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा खेळतो. धारावे सुद्धा तेवढा नामवंत आहे. गोलंदाज हर्षल कमबॅक करतो. एक चेंडूवर मार खाल्लाय जरूर. बॅकफुटला जाऊन फटका बनवला. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. सुपर स्ट्रोक. फुटवर कमालीचं होतं. रिप्ले आपण पाहू शकतो. टेनिस विकेट डॉट इन फ्रंट फुटला आला. चेंडूवर नजर स्थिर होती आणि त्यानंतर हा फटका बनवला. जागा बनवली. फाईन लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. धावफलक वेगाने पुढे सरकेल. टोटल स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावफलक टोटल आपण पाहतो आतापर्यंत 32. बघा मगाशी आयोजकांकडून काही सूचना आल्या होत्या. जेव्हा सामना संपतो इनिंग ब्रेक नंतर जेव्हा एक संघ बाहेर येतो, आउट होतो आणि एक इन होतो आणि ही क्रिया प्रोसेस होण्याच्या आतमध्ये जर टॉस विनसाठी कॅप्टन प्रेझेंट नसेल यावर सुद्धा बारकाईनं आयोजकांकडून लक्ष दिलं जातं. ओव्हर नंबर 3.
ओ लॉफ करतोय मनगटी ताकदीच्या साहाय्यानं लॉंग ऑनच्या वरून हा फटका गेलाय. दणदणीत स्ट्रोक षटकार. थोडा वेळ तो आक्रमक असेल. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि जेव्हा एका फिल्डिंग टीम बाहेर येईल आणि बॅटिंग टीम जेव्हा आतमध्ये जाईल आणि त्या वेळेमध्ये एक संघनायक उपस्थित असेल आणि त्यांचे विरोधी संघनायक उपस्थित नसेल तर टॉस विन आपण जो संघनायक प्रेझेंट आहे त्यांना देणार आहोत. मॅचकडे लक्ष देऊया. उमेश भोईर सर आम्हाला माहिती देत असताना tenniscricket.in DJSDC दीपक पाटील सर जॉईन झालेत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. या स्पर्धेची फायनल रात्र असेल 27 डिसेंबरला. 2 बाईक 1 लाख. आपण पाहतो केवी काका मैदानावर ही नामांकित स्पर्धा. 3 षटकांचा खेळ संपलाय. आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर आज आमच्या समितीत. त्यानंतर बंटी डिजिटल फोटो स्टुडिओ आणि आज बंटी आपण पाहतोय 27 डिसेंबरपर्यंत या स्पर्धेला पूर्णपणे त्यांचं चित्रीकरण पाहणार. सर्व आमचे पुरस्कर्ते रत्नराज कंस्ट्रक्शन असतील त्यांचं विशेष धन्यवाद देतो. बंटी डिजिटल असतील त्यानंतर कुबेर ग्रुप यांचा आम्ही धन्यवाद देतो. माध्यम प्रायोजक या स्पर्धेचे तेजस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक त्यांचा आपण मनापासून धन्यवाद. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक. तर शेवटचे 2 ओव्हर शिल्लक राहिलेत बघा. युवी अँड मौर्य 11 मुरबी संघाचे कॅप्टन आणि सारा पॅकर्स 11 नांदकर संघाचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. चौथे षटक प्रगती पथावर वेदांत म्हात्रे. धावफलक टोटल 38. कुदून काढलाय चेंडू इनसाइड सर्कल मिड ऑफ एम. आपण दूरवर ऑफ साईडला पाहिलं. लॉंग ऑफ एक कव्हर सुद्धा आहे. नियुक्ती इनसाइड सर्कल बॅकअप रेडी केला. बॅकस्लिप पाहतोय. एसटी रक्षक गोटिवली 11 गोटिवली हा एक नामांकित संघ आहे. यंग स्टार या संघामध्ये सुद्धा आहे. अनेक स्पर्धेमध्ये ग्रुप ए मध्ये खेळताना पाहतो. स्वराज यंग स्टार अर्षद असतील. वेदांत म्हात्रे जबाबदारी स्वीकारते. चौथे षटक पुढ्यामध्ये ठेवला. ओ संधी होती. अगदी आपला यंग टॅलेंट इथे क्षेत्ररक्षक जरूर होता. प्रयत्न त्याने केला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर कडे हा चेंडू. मिळतील 4 धावा. शिवा तिथे होते. शिवानं हा प्रयत्न केला रिप्लेसमेंट करताना. फील्ड रिप्लेसमेंट शिवाला आता हलवले. शिवा गेलाय. आपण जरूर पाहतो स्लीपकडे. गती थोडी कमी केली. थोडासा नाराज आहे फलंदाज भावेश नाईक. बॅक टू 2 सिक्सेस होते. त्यानंतर एक चौकार आला. आतापर्यंत वैयक्तिक त्याचा लेखाजोखा पाहिला. त्याच्या इनिंगमध्ये 3 षटकार 2 चौकार. विस्फोटक आक्रमक सुरुवात करून देत असताना भावेश नाईक मच्छिंद्र स्मृती धारावे संघासाठी एकूण धावा धावफलकावर 43. रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. काय फटका खेळलाय. आपला आक्रमकता दाखवली त्यांनी या फटक्यावर. बघा आपण रिप्ले सुद्धा पाहू शकता स्क्रीनवर. tenniscricket.in जो फटका होता भावेशचा 13 चेंडूमध्ये वैयक्तिक पोहोचला 35. विध्वंसकारी खेळासाठी तो ओळखला जातो. ही अनोखी स्टाईल फुटवर्क रिव्हर्स ठोकला. सुपर स्ट्रोक. धावफलक पुढे सरकेल. गतिमान अवस्था जसं मी म्हटलं का धावसंख्येचा वेग वाढवणं इम्पॉर्टंट होतं. 49 पहिल्या षटकामध्ये 12. त्यानंतर थोडा ढेपळला. 2 षटकानंतर 18 होत्या. पुन्हा गती वाढवली 38. आता चौथं षटक. धावा धावफलकावर 49. ओ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र आक्रमक झालाय भावेश.
आडवा तिडवा खेळतो आणि त्याला फटक्यांशीच खेळायचे. लेग पायचा इशारा, धावफलक पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना टीम मच्छिंद्र स्मृती धारावे अर्धशतक पूर्ण, 50 रन्स कंप्लीट. बिनबाद. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. शांत हुशारीने सुद्धा तुम्हाला चांगला खेळ दाखवता येतो. सावधानता संयमता खेळामध्ये का महत्वाची आहे दाखवून देत असताना भावेश आणि विशाल शांत डोक्याने खेळताना. वेदांत मात्रेचा पुढचा चेंडू आक्रमक चालय, खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू जरूर चौकार. आता आक्रमक विशाल भोईर. भावेश आणि तेवढाच विस्फोटक विशाल. पहिला चेंडू. प्रणल कमबॅक करत असताना नजर स्थिर होती, थोडा नाराज आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय भावेश नाईक ॲज अ प्रोफेशनल प्लेअर, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळणं, अनेक टेनिस क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू पाहायला मिळतो. सर्वांना आवडणारा खेळाडू आणि या खेळाडूचा सुद्धा एक वेगळा चाहता वर्ग आहे. नवी मुंबई क्रिकेटमध्ये आपण पाहतोय बहुतांश धारावे संघाचा बोलबाला राहिला. भावेश नाईक एकूण धावा दाफलकावरती टोटल 54, 54. फ्रंटफुटला आले, फटकावा बनवण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ वरून प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी थोडासा अंगलट आली असती. धोका होता तो टळलाय जरूर. स्लॉगरमध्ये आगेकूच होत असताना बघा नाबाद नॉट आउट भागीदारी. सलामीवीर कसे असावे तरी सलामीवीर तोडफोड करणारे असावे, मैदानावर थांबून आक्रमण करणारे असावे, चांगली टार्गेट सेट करणारे असावे. आणि उदाहरण देत असताना मच्छिंद्र स्मृती धारावीची ही सलामीची ओपनिंग पेअर. भावेश नाईक वैयक्तिक भावेश नाईक पोहोचला, इंडिव्हिज्युअल विशाल भोईर साथ देतो आणि सूचना मॅनेजमेंटकडून येताना 56 धावा झाल्यात. इनिंग संपल्यानंतर एक संघ जसा आतमध्ये जाईल दुसरा संघ आपण पाहतो बाहेर इन आउट जेव्हा होईल तेव्हा टॉस बॉक्सकडे साऱ्यांचं लक्ष असेल मॅनेजमेंटचं. धावफलक टोटल 56, चेंडू शिल्लक 2. भावेश 16 चेंडूमध्ये 37 खेळतो आणि त्याला साथ देताना विशाल 10 चेंडूमध्ये 16. स्टँडिंग मोशन दाखवली. कमी कसा फटका खेळणार. यस, दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. उत्तरार्ध आपल्याला खूप काही सांगून जाईल. कोण कुणाला पराभूत करणार, कोण कुणाला नेस्त नामूद करणार. टीम एका बाजूला गोटिवली धारावे. चांगली फाईट, चांगली झुंज. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. 56 ऑन बोर्ड, 56 झालं. प्रणाल नेक्स्ट बॉल कोलात ठेवला. हा चेंडू ड्राईव्ह करतो पुन्हा एकदा. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये प्रयत्न होत असताना मात्र जिथे संधी मिळेल संधी सोडायची नाही. आणि 2 धावा. सेकंड राऊंड सुद्धा 5 षटकांचा असेल. स्वतः आयोजक संजय शेठ ठाकूर यांच्याकडून इन्फॉर्मेशन येते आणि उद्यापासून वेळापत्रक हा फिक्स टाइमला मॅच स्टार्ट होईल. 5:30 वाजता रिपोर्टिंग, 6 वाजता शार्प मॅच सुरू होईल. कुणाची गय केली जाणार नाही.
आज सुद्धा वेट करत होतो काही संघांचं, मात्र संजयजी ठाकूर यासाठी नेहमी तत्पर असतात. स्ट्रिक एकूण धावा दाफलकावरती टोटल 58. फ्रंटफुटला आले, फटका बनवण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही, दूरवरून येईल क्षेत्ररक्षक, धाव घेण्याची तयारी असेल आणि जरूर आपण पाहतोय लेग बाईस. धावफलक पुढे सरकेल, टोटल संघ पोहोचलाय 6-0. प्रणाल मात्रेचे षटक आपण आतापर्यंत डॉट बॉल 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडू 2 धावा, लेग बायच्या 2 धावा, टोटल बॅटिंग करत असताना बिनबाद. मच्छिंद्र स्मृती 11 धारावे. काय विस्फोटक खेळ सूर्य. अजूनही अपेक्षा वाढल्या असतील कारण चेंडू शिल्लक आहेत. आता या षटकातील एकूण धावा दाफलका टोटल 60 पाहतो. प्रणाल मात्रेचे षटक, 2 चेंडूंचा खेळ बाकी. 6-0 फर्स्ट इनिंग. काय खेळ चालू आहे भावेश कडून, आक्रमक. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर खेळेन तर मी फटक्यांशी, हेच ठरून तो आलाय. धावफलक +2 होतील. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक धावांमध्ये भावेश वैयक्तिक तो पोहोचेल. 41-19 चेंडू 41 वर भावेश पोहोचलाय. संघाची धावसंख्या टोटल 62, 62 धावा आहेत. तर यस, शेवटचा चेंडू इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि रिपोर्टिंग केलेली आहे. यस, मुरबे आणि नानकर रिपोर्टिंग, दोघांची रिपोर्टिंग झाली का? एक चेंडूंचा खेळ बाकी. धावा धावफलकावरती टोटल 62. मुरबीने रिपोर्टिंग केले, डन. 62 आणि +6 स्ट्रेट खेळला. टोली जंग षटकार. शेवट गोड करत असताना बॅटिंग आवडली असेल, शेवटपर्यंत सुद्धा मैदान गाजवता येतं आणि तो खेळ दाखवला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्या सलामी जोडीसाठी भावेश नाईक आणि विशाल भोईर. थँक्यू व्हेरी मच सागर. चला, शौर्य अँड मौर्य 11 मुरबी संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सारा पॅकर्स 11 नानकर संघाचे संघनायक यावं. मुरबीचे कॅप्टन आलेत, तर नानकर संघाच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. जर बॉल डिलिव्हर्ड झाला, म्हणजे जर धारावीवाले जर मैदानावरती उतरले तर मात्र टॉस विन आपण. 69चं टार्गेट. धन्यवाद सर. सागर, जर पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला बॉल विकेटवरती, बॅटिंग टीम रिव्ह्यू. हाईट फॅक्टरसाठी वेस्ट साईडसाठी हा DRS घेण्यात आलाय. चॅलेंज केले पॅटर्न. इकडे कदाचित इकडे रनआउटची शक्यता होती आणि ती फार मोठ्या प्रमाणामध्ये. थ्रो चांगला होता. दीपक ठाकूर त्या ठिकाणी होते. चांगला थ्रो आला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चला, चौकार सुद्धा चेक करायचा आहे. दोन्ही गोष्टी आपण चेक करूया. मुरबी संघाचे जबरदस्त ऑलराऊंडर अंडर-17 आदू पाटील यांचं या ठिकाणी आगमन. काय दमदार परफॉर्मन्स दाखवला पेंदरच्या स्पर्धेमध्ये. समाधान जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये अंडर-17चा हा खेळाडू आणि सध्या तुम्हाला मध्ये मागच्या भरपूर मॅचमध्ये तो पाहायला मिळतोय. स्वागत आहे आदू. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि चौकारी नाहीये, त्यामुळं या 2 धाबा आय थिंक धावून काढल्यात आणि त्या 2 धाबा मिळतील टीम गोठिवलीला. धावसंख्या 8 वर. 8 ऑन बोर्ड. भावेश नाईक सध्याच्या घडीचा पाहायला गेलं तर
युवा स्टार दिग्गज अष्टपैलू खेळाडू या टीमचा. पण अगोदरच विकी भोईर, धीरज भोईर फार मोठी नामं करत रायस पेलसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर सिलेक्ट झालेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. फुल टॉस आहे. ऑन साइडला स्विंग केलाय. बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांकरता वेस्ट साइड मात्र चेक केला जाईल. इकडे मात्र पुन्हा एकदा DRS घेण्यात आलाय आणि करूया आपण चेक. षटकार तर मिळालाय आणि इकडे कंबरेच्या वर डायरेक्ट डिलिव्हर्ड झालाय की नाही याची चाचपणी मात्र केली जाईल. इट्स अंपायर्स कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. 7 धावा टीमच्या पारड्यामध्ये पडतील आणि धावसंख्या 7 ने पुढे जाईल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता मात्र 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन अ बोर्ड. 15 धावा धावफलकावर. रीडचा बॉल होता यावेळेस मात्र ड्राईव्ह केला. हो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. हा सुपर सुपर फिल्डिंग. सिंगलच मिळेल. 1 रन स्वराजसाठी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग करत तर पहिल्या सत्रामध्ये भावेश नाईक विदाउट विकेट खरं तर ओपनिंग पार्टनरशिप 68 धावांची पाहायला मिळाली होती. लॉंगॉनकडे हा चेंडू. भावेश नाईक अर्धशतक जरी पूर्ण झालं नसलं तरी 47 धावा त्यानं काढल्या. विशालनं 16 धावा काढल्या. यापेक्षा चांगली ओपनिंग काय असू शकते. स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली झाली. मच्छिंद्र स्मृती धारावी संघाकडून इकडे पाहूया. गोटिवली संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ आहे. ओ स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. इकडे मात्र आउटसाइड एज बॉल गेलाय. बॅक पॉइंटला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. सगळ्यात मोठा आद्रा आता मात्र पद सहन करावा लागणार आहे. तो टीम गोठिवलीला. तिसरा धक्का लागलाय. बॅटर स्वराज मात्रे परतीच्या प्रवासाला. प्रोटेक्शन त्या ठिकाणी थोडस चाचपडतं क्षेत्रक्षण. थ्रो चांगला आहे. ओ डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्रीज सोडावी लागली असती वेदांतला. 2 धावा मिळतील. त्या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. परंतु आता सध्याच्या घडीला धोका घ्यायचा की नाही, रिस्क घ्यायची की नाही हे सुद्धा ठरवावं लागेल. कारण स्वराज, हर्षन, तुषार फार मोठी मोठी नावं सध्याच्या घडीला पावेलनकडे परतलेत आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं कोणालाच आवडणार नाहीये. फुल लेंथ होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर्सला. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत दीपक. त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. दुहेरी धावांचं योगदान आणि या धावात सुद्धा सातत्यानं तुम्हाला घेत राहावं लागेल तरच थोडाफार दबाव कमी होईल. या 2 धावांच्या बरोबरीने इकडे 2 षटकार
भौऱ्यासारखा गरगर फिरत चाललाय. मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे आलाय. काय तत्परता होती तिकडे मात्र आणि काय थ्रो होता क्विकली रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे मदत मागण्यात आले पुन्हा एकदा. थ्रो तर परफेक्ट होता आणि इकडे मात्र जीवाच्या आकांतानं पळावं लागलं होतं ते रुणालला. पाहूया रुणाल आता पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही. भावेश नाईकचा हा भन्नाट थ्रो होता. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. परंतु सोपं नाहीये धावत येणं. खरं तर सीमा रेषेपासून सर्कल पर्यंत बॉल एका हातात उचलणं, त्याच जोरानं फेकणं आणि हा थ्रो तर परफेक्ट होता. तेवढाच कल्पकतेनं विशालनं लावला सुद्धा. परंतु पाहूया तोपर्यंत कदाचित पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचलाय. नॉट आउट. 2 धावा मिळतील. परंतु वर्क कमाल होतं. दोनही नवी मुंबईमधील संघ आहेत. फलंदाज तयार. इकडे मात्र एज लागली होती. शॉर्ट फायनलला चेंडू थांबवण्यात आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पाठीमागे सुद्धा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि जमेची बाब राहिली धारावी संघाच्या दृष्टिकोनातून. विकेट या ओव्हरमध्ये 1 मिळाली. 1 चौकार पाहायला मिळाला. डबल्स आणि 1 सिंगल अशा 7 धावा. सचिन नाईकची षटकं आपण पाहूया. 2 ओव्हर्समध्ये 13 धावा दिल्या आणि 13 धावा देताना 3 विकेट मात्र मिळवल्या. सुपर डुपर परफॉर्मन्स राहिलाय तो सचिन नाईकचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर गोठिवली 28 धावा. इथून बरोबर आता जिंकण्यासाठी 2 ओव्हर्समध्ये अजूनही करायच्या असतील त्या 41. तुझे गजरे आता दोन ओव्हर्समध्ये बरोबर 41 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 41 धावा 20.50 ची सरासरी. आता मारावं लागेल. आता मारत राहावं लागेल कारण आता वेळ निघून गेले. आता मागे काय झाले, आपापले चांगले कोणते फलंदाज बाद झाले याचा विचार रुणाल आणि वेदांतला मात्र करायचंच नाहीये. आता आपल्याकडे असलेला नॅचरल खेळ आता मात्र सादर करायचा आहे. दीपक ठाकूर तयार. शॉर्ट बॉल आहे यावेळेस मात्र घुमवलाय. पाहूया इकडे मात्र क्षेत्ररक्षक धावले. इतकंही प्रभावी टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये आणि त्याचमुळे 2 धावा मिळतील. प्रयत्न बरेच झाले. खरं तर बघाशे सुद्धा रिव्हर्स स्वीपचा फटका त्याच्यावर सुद्धा झेल आला होता. असे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करून बघितले कोटिवली संघाने परंतु म्हणावं तसं यश आलेलं नाहीये. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही गरज आहे ती 39 धावांची. 39 रिक्वायर्ड नाव. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला दीपकनं. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता आणि जसे जसे डॉट बॉल येतील ना तसं चेंडू आणि धाबा यांच्यातलं अंतर मात्र वाढत जाणार आहे. थोडासा सामना थोडासा कठीण होत जाईल. 10 बॉल 39. आता मात्र मोठे स्ट्रोक्स आले नाहीत तर लवकर गोठिवली गाठावी लागेल. दीपक ठाकूर. शॉर्ट बॉल आहे. कडक शॉट पाहायला मिळतोय. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. देख घुमा के षटकार.
30 धावांची आवश्यकता. सुपर स्ट्रोक रुणाल मात्रेच्या पॅटमधून निघणारा हा कडक फटका होता. इस फटक्यांची बखासपासून गरज होती खरं तर या संघाला. आणि या मैदानावर 68-69 धावा एवढ्याही मोठ्या नाहीयेत. आजपर्यंत बऱ्याच वेळेला 80, 85, 90 धावांचा सुद्धा चेस झालाय. परंतु सुरुवातीपासून जर आपण बघितलं ना तर सचिन नाईकची दोन षटकं ज्याच्यामध्ये फक्त 13 धावा आल्या आणि चुकलं तिकडेच मी तर म्हणेन सचिन नाईकनं अजिबात हालू दिलं नाहीये या 2 ओव्हर्समध्ये. चांगला बॉल होता यावेळेस मात्र खोलात टाकलाय. षटकारानंतर मात्र सावरलाय दीपक ठाकूरनं स्वतःला आणि काय चेंडू डिलिव्हर केलाय, काय प्रत्युत्तर दिलंय रुणाल मात्रेला. रुणाल मात्रेला सांगितलं आता मारून दाखव आणि बुंध्यात टाकलेला हा चेंडू. कोणतंच उत्तर नव्हतं रुणालकडे. डॉट बॉल येत असताना शेवटचे 8 बॉल आणि आता मात्र गरज असेल ती 33 धावांची. 2-1 षटकार वाजवावे लागतील तरच कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये आव्हान आटोक्यामध्ये राहील. शॉर्ट बॉल आहे, पूल केला स्क्वेअर लेगला, एक टप्पा खात बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. عيل سوي رقصة بياع يملي واحد كرك يلا بياع طق سيارة بوليس चांगला बॉल फुल लेंथ होता. पील पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. मोठा फटका आला. समाप्त गरज आहे ती 29 धावांची. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहत आहे टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ गरज साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा रंगारंगी कार्यक्रम आहे. ड्रोन व्ह्यू, एरियल व्ह्यू आपण पाहत आहे. अगदी मस्तपैकी अगदी प्रेमात पडाल अशी खेळपट्टी, असं मैदान, अगदी गोलाकार वर्तुळाकृती असं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. KV काका मैदान, वहाळ, उल्वेनोड. सर्च जरी केला आपण गुगलवर तरी सुद्धा आपण मॅपने येऊ शकता. आणि या मैदानावर नेहमीच खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण उल्वे रोड परिसरामधील सगळीच गावं, जवळजवळ 15 ते 16 गावं तर इकडेच आहेत उल्वे रोडमध्ये. आणि त्यांचा सुद्धा मोठा प्रतिसाद स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषकाला नेहमीच पाहायला मिळतो. कुबेर ट्रॉफी, कुबेर ग्रुप ट्रॉफी आणि दमदार आयोजन. आजच या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि येणारे खरं तर आजपासून बरोबर 6 रात्र ही स्पर्धा तुम्हाला निखळ आनंद देणारी ठरणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. शेवटचं 5वं आणि अंतिम षटक. कामेश नाईकला चेंडू सोपवलाय. 6 बॉलमध्ये 29 वाचवायच्यात. फार फार धाबा ठेवल्या त्याच्यासाठी सगळ्याच गोलंदाजांनी. पहिलाच बॉल इनसाइड एज घेऊन चाललाय. शॉर्ट फाइंडिंगला बीट करत बॉल चाललाय. पाहूया डीप फाईन लेग कडे. नो चान्स, नो चान्स. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार 4. प्रयत्न करायचे. मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी चालेल. यश येवो अपयश येवो, परंतु आपण प्रयत्नच नाही केले तर मग सारं काही व्यर्थ. ओ डाऊन दी ग्राउंड. समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह ऑफ फटका. लॉंग ऑनला थांबवलाय. उडी मारत खरं तर हवेमध्ये. स्ट्रोक मात्र थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. सिंगल मिळाली फक्त एकच धाव. आणि असे जेव्हा प्रयत्न होतात ना तेव्हा फलंदाज सुद्धा खरं तर नाउमेद होत असतो. प्रयत्न चांगला होता कारण इकडे षटकार आला असता तर नक्कीच पुढे खरं तर 18-19 धावा राहिल्या असत्या. पुढच्या 3-1 षटकाराने म्हणजे कुठेतरी ज्या पॉसिबिलिटीज असतात, ज्या शक्यता असतात इक्वेशनच्या, त्या कुठेतरी जुळल्या जातात. आता इक्वेशन असं आहे
4 बॉल 24 म्हणजे 4ही षटकार मारायचे आहेत आणि किमया आता मात्र करायची ती फलंदाज रुणालला. फुल टॉस आहे, समोर खेचलाय परंतु फिल्डर आहे, टाइम प्रॉपर करता आलेला नाहीये आणि हा झेल टिपला इकडे मात्र आता उरल्या अशा गोठिवलीच्या संपुष्टात. मोठं टेन्शन आलं होतं कारण कुठेतरी त्या टॉप ऑर्डर पहिल्या 4 फलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा होत्या. चांगला बॉल होता, फुल लेंथ समोर बिडॉनला अंडरआर्म थ्रो सुद्धा होता, बाल बचावलाय. समोर 3 स्टंप्स दिसत होते परंतु धावत येऊन जरूर रनआउटचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. 1 रन मिळाली चोरट्या स्वरूपामध्ये. सामना संपूर्णपणे मी तर म्हणेन पकड मजबूत करून टाकले मच्छिंद्र स्मृती दारावे संघ आता मात्र मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना. आणखीन एक डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू, औपचारिकता बाकी आहे, ही फॉर्मॅलिटीज आमचे मॅच ऑफिशियल्स कंप्लीट करतील. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. कामेश नाईकने सुद्धा अगदी शेवटपर्यंत सामना जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. सुपर क्रिकेट पाहायला मिळालं. चला नांदकर संघाच्या कॅप्टनला शेवटची सूचना मी देतो, आपली प्लेइंग 11 लिस्ट घेण्यासाठी या आणि ती नावं द्या. ऑन साइडला चेंडू आहे हवेत आणि तोही झेलला जातोय. 22 आहेत त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं इकडे श्री दत्त 11 गोठिवली संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेतलं संपुष्टात आलंय. हार्ड लक गोठिवली टीम आणि अभिनंदन मच्छिंद्र स्मृती दारावेनं मात्र या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवलाय. वेल प्लेड बॉईज, हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर धारावे संघाचे पॅकर गणेश भाई यांना आपण पाहतो, त्यांचंही सरचे स्वागत. यावं व्यासपीठावरती. तर गणेश शेठ नाईक यांच्या व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहतो. मच्छिंद्र स्मृती दाराबे संघाचे पुरस्कर्ते म्हणून ज्यांची ओळख आपण पाहिलीत. गणेश शेठ आपलं सहर्ष स्वागत. सर लगेचच मॅन ऑफ द मॅच देखील अनाउन्समेंट करूया सर. 20 बॉल 47 धावा भावेश नाईक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र सन्मानित केलं जाईल. भावेश नाईकला 5 षटकार 2 चौकारांच्या सहाय्यानं 20 बॉल मध्ये 47 धावा उभारल्या या भावेश नाईक. तर दारावे संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय गणेश शेठ बेलापूर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. तर भावेश ठरले त्या सामन्याचा सामनावीर भावेश यावा. व्हेरी वेल, दमदार परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळाला. बायकरमॅन म्हणून सातत्याने ज्याची आपण ख्याती पाहिली आणि मोठमोठ्या स्पर्धेमधला हा दमदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख आम्ही पाहिलीत. तर सारा पॅकर्स 11 नांदकर संघ यावा, आपलं सहर्ष स्वागत.